नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कल्याण लोकसभा के कल्याण ग्रामीण विभाग में उम्बाटा गुट और राष्ट्रवादी शरद पवार गुट को फिर से एक बार झटका बैठा है, क्योंकि कल्याण ग्रामीण में उम्बाटा के उप जिला प्रमुख मधुकर पाटिल, राष्ट्रवादी पवार गुट के विधानसभा संगठक नीला पाटिल, सेठ आगरी समाज के ज्येष्ठ समाज सेवक, आगरी यूथ फोरम के अध्यक्ष गुलाब वजे सहित सैकड़ों पदाधिकारी, कार्यकर्ता, ग्रामस्थ सहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इनकी उपस्थिति में शिवसेना में प्रवेश किया। मुख्यमंत्री इनके ठाणे निवास स्थान पर यह प्रवेश संपन्न हुआ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इन्होंने शिवसेना में शामिल हुए पदाधिकारी, कार्यकर्ताओं का स्वागत कर उन्हें आगे के काम के लिए शुभकामनाएं दी। 27 गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, काही लोक सरपंच, माजी सरपंच सगळे आलेत आणि यांनी आज गुलाब वजे यांनी 27 गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व हे संघर्ष समिती जी आहे या 27 गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहे। महिला कार्यकर्त्या देखील आहेत। त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो। मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे, 20 तारखेला मतदान आहे, परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। याचं कारण गेले 10 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे, गुलाब वजेंसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल। मधुकर पाटील उपजिल्हा प्रमुख उबाटा यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो आहे प्रवेश झालेला आहे। याच्या अगोदर उबाटाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख विवेकजी खामकर असतील, जिल्हा संघटक गावण मॅडम असतील, त्याचबरोबर उबाटाच्या पोटे मॅडम, या सर्वांचा जो आहे हा प्रवेश गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आहे। तर सगळे लोक जे आहे शिवसेनेवरती विश्वास ठेवून, शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। या सगळ्यांच्या येण्याने जे आहे हे शिवसेनेची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये जी आहे ही अजून वाढलेली आहे। 27 गावांच्या संघर्ष समितीमध्ये सगळ्यात चांगलं काम ज्यांनी केलं होतं असे गुलाबजी वजे आणि त्याचबरोबर दत्ताजी वजे यांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचं काम जे आहे 27 गावांमध्ये खूप ॲक्टिव्ह जे आहे संघर्ष समितीचं चालतं। मोठे मोठे विकास कार्य जे आहेत ते त्यांच्या माध्यमाने जे आहे 27 गावांमध्ये झालेले आहेत। मोठी मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, लोकांचे प्रश्न जे आहेत हे मांडलेले आहेत आणि आज त्यांचा जो आहे 27 गावातील त्यांच्याबरोबर गुलाब वजे असतील, दत्ता वजे असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत हे त्यांनी प्रवेश केलेला आहे। यांनी 100% 27 गावं असतील, कल्याण लोकसभा असेल, कल्याण ग्रामीण असेल, त्याच्यातली शिवसेनेची ताकद जी आहे ही अजून वाढलेली आहे। अजून चांगलं काम जे आहे शिवसेना त्या पूर्ण भागामध्ये करेल। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।